नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आज आपला विषय आहे श्रीमंत फत्तेसिंग राजे भोसले अक्कलकोट यांची दुर्लक्षित समाधी. अक्कलकोट संस्थान जे सोलापूर जिल्ह्यातलं फत्तेसिंग राजे भोसले कुळाचे एक संस्थान, मात्र याच्या पाठीमागचा इतिहास अतिशय वेगळा अशा प्रकारचा इतिहास आहे. एका घटनेमुळं एक निर्माण झालेले हे संस्थान, वास्तविक पाहता या असणाऱ्या संस्थांचं जे भोसले कुळ आहे, तर त्या भोसले कुळाला नाव कसं मिळालं, यांचं नाव प्रत्यक्षात काय आहे, या सर्व गोष्टीचा अगदी थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केले नाही सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा आणि शेअर करा. त्यानुसार जे आपला छत्रपती शिवरायांचं घराणं, संभाजीराजांचं निधन झालं आणि त्यानंतर 1689 साली औरंगजेबानं संभाजीराजांच्या पत्नी येसूबाई साहेब आणि त्यांचा पुत्र युवराज शाहूराजांना त्या ठिकाणी अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर 1707 पर्यंत जवळपास 17 वर्ष ही दोन्ही औरंगजेबाच्या कैदेत त्या ठिकाणी राहिले. औरंगजेबाच्या कैदेत असताना हे जे शाहू महाराज आहेत, संभाजीराजांचे पुत्र, तर यांचे औरंगजेबानं 2 विवाह त्या ठिकाणी स्वतः लावून दिले, जाधव आणि शिंदे यांच्या 2 कन्याबरोबर. तर विवाह त्या ठिकाणी झाला. विवाह झाल्यानंतर ज्यावेळेस औरंगजेबानं या असणाऱ्या दाम्पत्यांना आपल्या भेटीसाठी त्या ठिकाणी बोलावलं, तर भेटीसाठी बोलावल्यानंतर आपल्या लोकांना वाटलं किंवा आपले जे काही त्या ठिकाणी राहणारी सर्व मंडळीला वाटलं की बाबा हे काही दगाफटका होऊ शकतो, आणि म्हणून त्यांनी जे शाहू महाराजांचे जे पत्नी होत्या, जे काही जाधवांच्या कनेरखेडच्या, तर त्यांच्याऐवजी नवरीच्या ऐवजी त्यांची जी दासी होती, तर त्या दासींना त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. तर त्या दासीचं नाव होतं वीरूबाई कासुर्डे. या रहमतपूरच्या असणाऱ्या वीरूबाई साहेब या खरं तर दासी आहेत, तर त्यांना नवरी म्हणून त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या सोबत औरंगजेबाकडे पाठवण्यात आलं. औरंगजेबाकडे पाठवण्यात आल्यानंतर औरंगजेबानं ज्याला आपण सुन्मुख पाहणं किंवा अतिशय आस्थावेकपणे त्यांची चौकशी त्या ठिकाणी केली, आणि चौकशी करण्यात आल्यानंतर त्या वीरूबाईंना किंवा शाहू महाराजांना लग्नामध्ये आंदण म्हणून त्यांनी त्या कालखंडामध्ये अक्कलकोट, इंदापूर, नेवासा, सुपे आणि बारामती असे 5 परगणे त्या ठिकाणी पालखीचा मान देऊन टाकला. वास्तविक पाहता आता ज्या दासी म्हणून गेलेल्या वीरूबाई साहेब या खरं तर पत्नी नव्हत्या, मात्र आता तिथं राणीवासामध्ये तुम्हाला तिथं राहायचं आहे, औरंगजेबाच्या सोबत तिथं किंवा परिसरामध्ये राहायचं आहे, त्यामुळे त्यांचाही दर्जा त्यामुळे वाढला. आणि साहजिकच आहे की वीरूबाई साहेब प्रत्यक्षपणे या शाहू महाराजांच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी दाखल झाल्या. दाखल झाल्यानंतर खरं तर तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमचं कर्तव्य काय हे एका असणाऱ्या दासीपासून त्या ठिकाणी आवर्जून शिकावं. कारण शाहू महाराजांचं एक पूर्णपणे सांभाळ करण्याचं, पाठीमागची सांभाळ करण्याची जबाबदारी कुटुंबाची या वीरूबाई साहेबांनी त्या ठिकाणी पार पाडली. आणि त्यानंतर पुढचा जो टप्पा आपण पाहिला की ज्यावेळेला 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाचं निधन झालं, आणि औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्यामध्ये अंतर्गत भांडणं त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि या दरम्यान आपण जर पाहिलं की ज्यावेळेस संभाजीराजांचं निधन झालं 1689 ते 1707, तर या कालावधीमध्ये हा जो स्वराज्याचा गाडा हाकण्याचं काम छत्रपती राजाराम महाराज यांच्या जी पत्नी आहेत ताराबाई साहेब यांनी केलं. आणि ताराबाई साहेबांनी अतिशय चोखपणे औरंगजेबाला इथं उत्तर देण्याचं काम केलं. अशा वेळेला ज्यावेळी शाहू महाराजांची सुटका व्हायला लागली, तर त्यामध्ये मराठ्यांच्या गादीमध्ये थोडंसं कलह निर्माण त्या ठिकाणी सुरू झाला. आता कलह निर्माण व्हायला लागला. ताराबाईंचं म्हणणं आहे की सर्व छत्रपतींचं निधन झालं आणि ही जी गादी असेल ही गादी मी वैयक्तिक टिकवलेली आहे, आणि त्यामुळं या गादीवर बसण्याचा अधिकार आमच्या घराला आहे, मला आहे किंवा माझ्या मुलाला त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं या दोघांमध्ये वितुष्ट येणं स्वाभाविक होतं. आणि अशा वेळेला ज्यावेळेला शाहू महाराज सुटून बाहेर आले, तर बाहेर आल्यानंतर या मराठा सरदारामध्ये सुद्धा 2 गट त्या ठिकाणी पडले. म्हणजे एक गट जो होता तर तो शाहू महाराजांना त्या ठिकाणी मानणारा, आणि दुसरा जो गट होता तो आहे ताराबाई साहेबांना मानणारा. अशा वेळेला ताराबाई साहेबांनी आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ही जी काही शाहू आहेत महाराष्ट्रामध्ये यायला निघालेले,
तर त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांचा प्रतिकार करावा. तर अशा वेळेला प्रतिकार करण्याची जबाबदारी आपल्या असणाऱ्या मानणाऱ्या मंडळीला देण्यात आली आणि असेच शाहू महाराज हळूहळू करून पुढं सरकत असतानाच त्यांचा जो मुक्काम किंवा त्यांचं जे आगमन आहे तर ते आगमन जालना परिसर, औरंगाबाद आणि जालना परिसरामध्ये त्या ठिकाणी झालं. तर तिथं असणाऱ्या म्हणजे आजचं जे जालना आहे तर त्या जालन्याच्या बाजूला असणारं पारद नावाचं जे गाव आहे तर पारद गावाच्या हद्दीमध्ये त्यांचं ज्यावेळेस आगमन झालं तर तिथला जो काही पाटील आहे या पाटलानं त्यांचं नाव होतं सयाजी पाटील. तर या असणाऱ्या सयाजी लोखंडे पाटील. तर या सयाजी लोखंडेंनी शाहू महाराजांना त्या ठिकाणी अडवलं आणि त्यामध्ये शाहू महाराजांनी साहजिकच आहे त्याच्यामध्ये शाहू महाराजांची फौज आणि या लोखंडे यांच्यामध्ये युद्ध झालं आणि अशा वेळेला जे लोखंडे होते, सयाजीराव लोखंडे त्यांचं नाव आहे, यांचं याच्यामध्ये निधन झालेलं आहे. निधन झाल्यानंतर त्यांना 3 मुलं होती. पैकी हा सर्वात लहान असणारा अतिशय अल्पवयीन मुलगा तर त्याचं नाव होतं रानोजी. तर रानोजीचं आता करायचं काय, कारण का हा लहान आहे. दुसरी गोष्ट, या सयाजीरावांच्या जे पत्नी आहेत अहिल्याबाई यांनी सांगितलं की मी आता सती जाणार आहे, तर हे जे मूल असेल हे छोटंसं मूल आपल्या पदरात मी त्यात टाकते. दुर्दैवानं या शाहू महाराजांनाही मूलबाळ नव्हतं, त्यामुळे ते मूल त्यांनी आपल्या याच्यामध्ये घेतलं आणि ते पुढे निघाले. मात्र याच्यामध्ये शाहू महाराजांना या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ही पहिली लढाई आणि पहिल्या लढाईमध्ये त्यांना विजय मिळाला. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण पाहिलं की ताराबाई यांच्यातला संघर्ष पुन्हा मोठा त्या ठिकाणी वाढायला लागला आणि त्यामुळे 1708 साली खेड या ठिकाणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्याला आपण खेडचे युद्ध म्हणतो. तर या युद्धामध्ये निर्णायक अशा प्रकारचा विजय शाहू महाराजांना त्या ठिकाणी मिळाला आणि ताराबाई साहेब तिथे पन्हाळगड आणि विशाळगडाच्या दिशेने निघून गेल्या आणि सातारा या ठिकाणी शाहू महाराजांनी आपल्या गादीची निर्मिती केली. शाहू महाराजांना वाटलं की हा मुलगा आपल्या पदरात पडलाय, तेव्हापासून मला विजय मिळत आहेत आणि म्हणून त्यांनी या रानोजीचं नाव बदलून आता ठेवलं सयाजी. पुन्हा त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर शाहू महाराजांची आणखी 2 लग्न झाली. मात्र 2 पत्नीचं लवकरच निधन झाल्यानंतर या राणीवसा सांभाळण्याचं काम किंवा मी सुरुवातीला सांगितलं की पाठीमागचं सर्व काही कुटुंबाची जबाबदारी या विरुबाई साहेबांनी त्या ठिकाणी पार पाडली आणि हे पार पाडत असतानाच त्यांना सोबत असणारा हा जो सयाजी आहे हा त्यांच्याच आता छत्रछायेखाली त्या ठिकाणी वाढायला लागला. रानोजी त्या ठिकाणी वाढायला लागला आणि ज्यावेळेला यांना या खेडच्या लढाईमध्ये विजय मिळाला आणि म्हणून त्यांनी मगाशी सांगितल्यासारखं रानोजीचं नाव आता त्यांनी फत्तेसिंग अशा प्रकारे ठेवण्यात आलेलं आहे आणि याचबरोबर आपला मानसपुत्र म्हणून त्याचं नाव लोखंडेच्या ऐवजी आता त्याला स्वतःचं नाव त्या ठिकाणी दिलं आणि त्यांचं नाव भोसले कुळ किंवा भोसले अशा प्रकारचं करण्यात आलं. त्यानुसार जालन्याच्या जवळ असणाऱ्या पारद गावचा असणारा हा रानोजी लोखंडे आता युवराज झाले, मानसपुत्र युवराज त्या ठिकाणी झाले आणि त्यांचं नाव झालं फत्तेसिंग भोसले. याचबरोबर त्यांना जे विरुबाई साहेब आहेत तर त्यांचा असणारे जे परगणे होते तर ती परगण्याची जहागिरी त्यांना देण्यात आली आणि एवढंच नाही तर 1712 साली स्वतंत्रपणे जे अक्कलकोट संस्थान आहे इथं या फत्तेसिंग महाराजांची गादी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली. स्वतंत्र अशा प्रकारचं तिथं त्यांना जहागिरी देण्यात आली आणि त्यामुळं त्यांचं वास्तव्य अक्कलकोट या ठिकाणी राहिलं. अक्कलकोटला राहिल्यानंतर त्यांनी मोठा अशा प्रकारचा तिथं असणारा जो राजवाडा किंवा तिथं असणारी गडीवजा किल्ला त्या ठिकाणी किंवा गडी त्या ठिकाणी मोठी बांधली आणि तिथूनच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. या फत्तेसिंग महाराजांनी जवळपास 20 ते 22 मोठ्या अशा प्रकारच्या लढाईमध्ये भाग घेतला. त्यातली सर्वात महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली जी की अतिशय भूषणाव अशा प्रकारची परिस्थिती होती. तर तो म्हणजे 1689 साली ज्यावेळेला औरंगजेबाने संभाजी महाराजांना तिथं अटक केली रायगडावर आणि त्यांची क्रूरपणे त्या ठिकाणी हत्या, निघृणपणे अशा प्रकारची हत्या केली आणि त्याच्यानंतर जो रायगड या मोगलांच्या ताब्यात गेला होता, मोगलानंतर पुन्हा सिद्धीच्या ताब्यात गेला, तर तो रायगड म्हणजे 1689 पासून ते 1733चा कालावधी आला. म्हणजे ही 33 आणि अगोदरची असणारी 10-11 वर्ष अशी जवळपास 40-45 वर्ष रायगड आपल्या ताब्यामध्ये नव्हता. तर तो रायगड 1733 रोजी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने फत्तेसिंग महाराजांनी रायगड आपल्या स्वराज्यामध्ये दाखल केले. ही सर्वात मोठी अशा प्रकारची कामगिरी म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागेल. मग त्यांच्या ज्या स्वाऱ्या असतील इकडं काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्वाऱ्या त्यांनी आखल्या, अनेक अशा प्रकारचे विजय मिळवले आणि त्यानंतर त्यांचं जे काही मूळ वस्तीस्थान होतं तर ते राहिलेलं आहे आपल्या अक्कलकोट या ठिकाणी. तर अक्कलकोटला राहत असताना अनेक अशा प्रकारची कामं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाली
आणि ते कामं झाल्यानंतर पुढं जे वीरूबाई साहेब आहेत यांचं पहिल्यांदा सुरुवातीच्या कालखंडामध्ये वीरूबाई साहेबांचं निधन त्या ठिकाणी 1740ला झालं. आणि जे शाहू महाराज होते तर शाहू महाराजांना मुलगाही नव्हता, त्यामुळे ते अतिशय खिन्न अशा प्रकारच्या याच्यामध्ये ते गेले आहेत. तर त्यामुळं हळूहळू करून म्हणजे त्यांनी आता आपला सर्व जीव जो असेल ह्या फत्तेसिंग महाराजावर त्या ठिकाणी टाकलेला होता. तर फत्तेसिंग महाराजांचं आपण जर पाहिलं, वीरूबाई साहेबांचं निधन झालं तर त्यावेळेला असं काही दप्तरी नोंद सापडते की 8 दिवस त्यांनी अन्नग्रहण केलं नव्हतं आणि खिन्न अशा प्रकारचं म्हणजे आपण उदास आहोत अशा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी त्यांनी जे शाहू महाराजांना पाठवल्यास दिसतंय. सर्व असणाऱ्या वीरूबाईंच्या उत्तरक्रिया यांच्याच हस्ते त्या ठिकाणी पार पाडल्या, म्हणजे मुलगा म्हणून त्यांच्याच हस्ते त्या ठिकाणी पार पाडल्या. एवढंच नाही तर शाहू महाराजांना ज्यावेळेस त्यांनी सर्व विधी झाल्यानंतर एकच मागणी केली, या वीरूबाई साहेबांच्या पायातले जे तोडे असतील ते तोडे मला मिळावे. ते तोडे सोन्याचे घेतले आणि त्यांची त्या वीरूबाई साहेबांची म्हणजे लहानपणापासून सांभाळ करण्याचं काम पूर्णपणे या दासी असणाऱ्या वीरूबाई साहेबांनी केलं. आणि पुन्हा त्यानंतर त्यांचे तोडे जे होते पायातले त्या तोड्याची त्यांनी त्यांची मूर्ती बनवली आणि त्याची अखंड आयुष्यभर त्याची पूजा केली. तर अशा रीतीनं या अक्कलकोटच्या देवघरामध्ये वीरूबाई साहेबांची जी मूर्ती असेल ती मूर्तीरूपी पूजा त्या ठिकाणी अखंडपणे चालली. आणि पुन्हा त्यानंतर अनेक अशा प्रकारचे पराक्रम असताना शाहू महाराजांचं निधन झालं 1750 रोजी. आणि त्याच्यानंतर थोडंफार प्रमाणात हे जे काही फत्तेसिंग महाराज जे होते पोरके त्या ठिकाणी व्हायला लागले आणि स्वराज्यामध्ये सुद्धा बराच अशा प्रकारची उलथापलत त्या ठिकाणी झाली होती. त्यानंतर असणारे छत्रपती रामराजे साहेब गादीवर बसले आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये पेशव्याने मोठ्या प्रमाणात इथं डोकं वर काढलं. अशा वेळेला आपला जो बाणा असेल स्वतंत्रपणे सांभाळण्याचं काम केलं. खरं तर शाहू महाराज वारल्यानंतर छत्रपतीच्या गादीवर बसण्याची अतिशय सुवर्णसंधी या फत्तेसिंग महाराज आलेली होती. मात्र त्यांनी नम्रपणे त्याला नकार देत बाजूला आपलं संस्थान भलं ना आपण भलं अशा प्रकारची कारकीर्द त्यांची राहिली. आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की 20 नोव्हेंबर 1760 रोजी फत्तेसिंग महाराजांचं सुद्धा त्या ठिकाणी निधन झालं. या असणारे फत्तेसिंग महाराजांचे जे काही पुतणे होते त्यांना मुलबाळ नव्हतं, तर त्यामुळं त्यांनी आपला जो पुतण्या होता शहाजीराजे तर त्यांना त्या ठिकाणी दत्तक घेतलं त्यांच्या निधनानंतर आणि ती गादी अखंडपणे त्या ठिकाणी पुढे चालू राहिली. तर अशा वेळेला या गादीवर म्हणजे 1712 पासून ते 1948 पर्यंत म्हणजे ही गादी थेट स्वातंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी चालली. अत्यंत या असणाऱ्या संस्थानं आधुनिकता या महाराष्ट्राला देण्याचं काम केलं. स्वतंत्र अशा प्रकारचं एक आधुनिक म्हणजे शाळा असेल किंवा सर्व काही बाबतीतलं प्लेगची साथ असेल किंवा जी आपल्याला दिसतंय इंग्रजांशी जवळीकता साधून या परिसराचा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विकास करण्याचं काम केलं. आणि या दरम्यान जी काही त्यांची जी काही तिथं असणारी गादीवर असणारी जी काही मंडळी होती किंवा कर्ता जो होता त्यांचं निधन झाल्यानंतर फत्तेसिंग महाराजांचं ज्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला तर प्रत्येकाचा अंत्यविधी त्याच ठिकाणी करण्यात आला. तर अक्कलकोटमध्ये त्याला आज थडगेमळा अशा प्रकारचं नाव पडलेलं आहे. तर या संस्थांशी अलीकडल्या कालखंडामध्ये माझे म्हणजे जवळच्या अशा प्रकारचे संबंध आहेत. मात्र ज्यावेळेला आम्ही पाहिलं की 8-10 वर्षापूर्वी फत्तेसिंग महाराजांची जी काही समाधी होती या ठिकाणी बांधलेली अतिशय एकतर दुर्लक्षित आहे, पूर्णपणे बाबळी वाढलेली आहेत. आणि मी अगदी कालच त्या ठिकाणी गेल्यानंतर मी पाहिलं तर समाधीची दुरावस्था म्हणण्यापेक्षा पूर्णपणे पडलेली आहे. तर हे कशामुळे झालं नेमकं समजत नाहीये. मात्र एक आधुनिक अशा प्रकारचं संस्थान असताना सुद्धा ही जी समाधी का पडावी, त्या परिसराची निगा का नसावी, हा माझ्या दृष्टीनं एक मोठा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर आपले जे पूर्वज असतील तर त्या आपल्या पूर्वजामुळेच आपण आहोत. यामुळं अलीकडल्या कालखंडामध्ये बऱ्याच राजघराण्याशी बऱ्याच सरदार वगैरे मंडळीशी माझा अतिशय जिव्हाळ्याचा त्या ठिकाणी अभ्यासामुळे संबंध आला. तर काही जी काही शहाणी अशा प्रकारची पंडित मंडळीने नवीन एक टूम काढलेली आहे की समाध्या ह्या योग्य नसतात अशा प्रकारचं. तर अशा लोकांना कशानं म्हणजे त्या ठिकाणी शब्द म्हणजे खरं तर मी युट्यूबवर बोलतोय म्हणून म्हणजे मला तो शब्द वापरता येत नाही आहे, त्यांचा कुठल्या शब्दामध्ये समाचार घ्यावा हे मला कळत नाही. आणि यामुळं या समाध्या दुर्लक्षित होत आहेत. असं आपल्याला करून चालणार नाही. छत्रपती शिवरायांची समाधी आपल्याला योग्य नाही असं म्हणून चालेल का? जी आणखी असे कितीतरी समाधी आहेत, शाहू महाराजांची समाधी असेल किंवा ताराबाई साहेबांची समाधी असेल किंवा जिजाऊ साहेबांची समाधी असेल, कितीतरी समाधी आहेत ती त्यांच्यामुळं हा महाराष्ट्र जिवंत आहे, त्यांच्यामुळे आपण आहोत याची जाणीव पाहिजे. अन्यथा पंडितजी मंडळी अलीकडल्या उपटसूम अशा प्रकारचे आपल्याला सल्ले या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या सरदार आणि जी काही मोठी मंडळी असेल रॉयल फॅमिली यांना द्यायला लागले तर त्यांचं न ऐकता ज्यांच्यामुळं आपण आहोत यांना आपण खुश केलं पाहिजे
आणि मी ज्या वेळेला धर्म आणि शास्त्र मानतो तर त्यावेळेला मी नेहमी एक वाक्य वापरत असतो की एखाद्या वेळेस आपल्यावर देव कोपला तर चालेल, मात्र आपले पूर्वज असतील, या पूर्वजांचा अवमान चालणार नाही. पूर्वज कोपले तर पुन्हा आपला त्या ठिकाणी काही खरं नाही त्यांना. त्यामुळं ज्याला आपण पित्र म्हणतो तर त्या पित्रांची सेवा, त्यांचं असणारं दमन, त्यांचं असणारं जे काही ही असेल पूर्वापार सेवा असेल, हे आपल्या हातून घडायलाच पाहिजे. त्यामुळं ही जी समाधी असेल ही थोडीशी दुर्लक्षित झाली. निश्चितच आपलं पुढच्या कालखंडामध्ये याच्याकडं आपण लक्ष देऊन अतिशय छान अशा प्रकारचा जो परिसर असेल ही होईल अशा अपेक्षा या ठिकाणी करूया. मात्र तूर्त ही समाधी असेल किंवा तिथं असणारे म्हणजे फतेसिंग महाराज असतील, फतेसिंगच्या नंतर फतेसिंग महाराज ज्यावेळेस त्यांचं निधन झालं तर त्यावेळेला त्यांच्या ज्या 2 पत्नी होत्या त्यांनी सती त्या ठिकाणी गेल्या, तर त्यांच्याही समाध्या पुढच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यातलं वैशिष्ट्य दुसरं आहे की मराठवाड्यात असणाऱ्या जी बावणे घराणं आहे, तांदूळजा आणि गिरवली या ठिकाणचं बावणे घराणं, तर त्या घराण्यातल्या या बावण्यांच्या जी काही कन्या आहेत गोजराबाई, या फतेसिंग महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या, तर त्याही त्या ठिकाणी सती गेलेत. त्यांचीही समाधी त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. तर या सर्व समाध्या थोड्याच दिवसात त्याचं पुनर्जीवन होईल अशा प्रकारचे आशय या ठिकाणी बाळगतो. तर ही समाधी असेल अक्कलकोटला आल्यानंतर जरूर सर्वांनी पाहावी, आपल्या परीनं आपणही त्याच्यामध्ये हातभार लावा अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, आपल्या प्रतिक्रिया जरूर त्या ठिकाणी कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्याशी कनेक्ट राहा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांनाही पाठवा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.